अलिबाग ते रोहा या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। बेलकडे फाटा ते आरसीएफ कॉलनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडीचा 12वीच्या विद्यार्थ्यांना फटका बसलाय। वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर चालत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। बेलकडे फाटा ते आरसीएफ कॉलनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अलिबाग रोहा मार्गावर सध्या ही वाहतूक कोंडी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडे। प्रफुल्ल, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? कधीपासून ही वाहतूक कोंडी आणि काय नेमके प्रशासनाने पावलं उचलली आहेत? मागील 2 ते 3 तासांपासून ही वाहतूक कोंडी या मार्गावरती आहे। खरं तर या रस्त्याचं काम गेल्या वर्षी रखडलं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील आता तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र वाहनांची संख्या एवढी मोठी आहे, त्याचबरोबर या जाणारे जे कॅप्सूल आहेत गॅसचे ते सुद्धा या मार्गावरती वाहतूक करतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी पोलिसांना खूप अवघड केलेला आहे। मात्र या वाहतूक कोंडीचा फटका खास करून 12वीच्या विद्यार्थ्यांना बसणार, जे परीक्षा केंद्रावर आहेत येणार आहेत परीक्षा देण्यासाठी, त्यांना आपली वाहनं सोडून चालत परीक्षा लागलेला आहे। खरं तर हा भाग अलिबागपासून थोडा जवळ 3 ते 4 किलोमीटर पर्यंत असल्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत ते कसे बसे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेले। मात्र नाहक त्रास, जो मनस्ताप जो आहे तो या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर 2 ते 3 तासांपासून ही वाहतूक कोंडी आहे। निश्चितच इथल्या नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थ्यांना, खास करून 12वीची परीक्षा सुरू असल्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसलाय।